जास्वंदच्या झाडाची वाढ होऊन झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खते तयार करून या झाडाला देणार आहोत. तर ही खते कशी तयार करायची, झाडांना त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच. पण झाडाला भरपूर फुलांसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची हे देखील पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे संत्री आणि मोसंबीच्या ह्या साली आहेत आणि याच्यापासून आपल्याला खत तयार करून झाडाला द्यायचे आहे. या संत्री आणि मोसंबीच्या सालीमध्ये हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस हे घटक भरपूर असतात. त्यामुळे याचा वापरामुळे झाडाला फुले देखील ही जास्ती लागतात. आता या सालींपासून खत कसे तयार करायचे, तर त्यासाठी या सालीचे आपल्याला छोटे छोटे हे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे केल्यानंतर ते एखाद्या डब्यामध्ये हे आपल्याला पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आहेत. पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर हे 3 ते 4 दिवस एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायचे. 4 दिवसानंतर या सालीमधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात आणि आपले खत तयार होते. आता ह्या ज्या तयार झालेल्या खत आहे त्याचा वापर झाडांसाठी कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात. जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी खत देणे जसे आवश्यक असते त्याचप्रमाणे झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात. झाडावरती जी उमललेली फुले असतात ती देखील सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी आणि कट करताना देखील ती देठासहित ही काढून टाकावी, नाहीतर त्या ठिकाणी बी तयार होण्याची प्रक्रिया ही चालू होते. जर तुम्ही फूल तसेच ठेवले तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हे बी तयार होते आणि हे बी तयार करण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी ही खर्ची होते आणि झाडावरच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या उमलायला वेळ लागतो आणि उमललेली जी फुले आहेत छोट्या आकाराचीच येतात. त्यामुळे सुकलेली फुले ही झाडावरती तशीच न ठेवता वेळोवेळी ही कट करावी. जास्वंदच्या झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी, फुलांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग गडद होण्यासाठी या झाडाला खताबरोबरच भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे जेव्हा आपण जास्वंदची झाडे ही कुंडीमध्ये लावत असतो तेव्हा या झाडाची कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरामध्ये एक 4 ते 5 तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे, तरच झाडाला अशी भरपूर फुले लागतील. जास्वंदच्या झाडावरती पाने पिवळे होऊन गळणे, कळ्या उमलण्याआधीच गळणे यासारख्या समस्या ह्या झाडाला पाणी हे जास्ती दिले गेल्यामुळे ह्या मुख्य करून होत असतात. त्यामुळे झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती चेक करूनच द्यावे. कुंडीतील माती ही वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच एवढी कोरडी होईल तेव्हा या झाडाला पाणी द्यावे. कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून 15 ते 20 दिवसातून एकदा तरी हलवून मोकळी करावी. त्यामुळे माती अशा प्रकारे भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये पाणी हे साचून न राहता पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी हे जे मी दुसरे खत तयार केलेले आहे ते बटाट्याच्या सालीपासून तयार केलेले आहे. फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी जे पोटॅशियम, फॉस्फरस या घटकाची जास्त गरज असते ते हे बटाट्याच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे बटाट्याच्या सालीपासून अशा प्रकारे खत तयार करून दिले तर झाडाला भरपूर फुले लागतात. आता हे खत तयार करण्यासाठी ज्या बटाट्याच्या साली असतात त्या 1 ते 2 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे सालीतील सर्व पोषक तत्वे पाण्यामध्ये उतरून आपले हे खत तयार होते. आता या खतांचा वापर झाडांना करण्यापूर्वी आता आपण हे जे तयार केलेले खत आहे ते एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ही दोन्ही खते मी या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत आणि याचा वापर देखील आपल्याला झाडांना जसाच्या तसा करायचा नाहीये, तर ते आपल्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपण झाडांना करणार आहोत. ह्या ज्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करून अजून एकदा आपण त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करू शकतो. किंवा ह्या ज्या साली आहेत त्या
कुंडीतील मातीमध्ये जरी मिक्स करून टाकल्या तरी त्याचे देखील हे खत तयार होते. आता हे जे आपण तयार केलेले खत आहे याचा वापर करताना जर 1 मग हे तुमचे खत असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 ते 1.5 मग पाणी मिक्स करून नंतरच आपल्याला त्याचा वापर हा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून जास्वंदच्या झाडाला जरी दिलीत तरी झाड अगदी कळ्या आणि फुलांनी भरून जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.